गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुजारी टोला धरणावर विक्की राधेलाल उके वय वर्ष 25 राहणे गौतम नगर गोंदिया फोटोग्राफर असून हा आपल्या मित्रासोबत धरणावर फोटोशूट करीत असताना 4 अनोळखी गुन्हेगार इसम वय वर्ष अंदाजे 20 ते 25 वर्ष वयोगटाचे तोंडाला पांढरे कापड बांधलेले आणि हातात लाकडी काठ्या घेऊन विक्कीला काठीने हातापायावर मारहाण करून त्याच्याजवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा जबरीने हिसकावून घेतल्याचे आणि त्याचा मित्र यासीन याला मारहाण करून साहिल डोळे यास काठीने मारून त्याच्या जवळ असलेला विवो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेल्याचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन सालेकसा येथे अपराध क्रमांक 150/2024 कलम 394 34 भांडवी अन्वये दाखल करण्यात आले। सालेकसा पोलीस आणि गुन्हे शाखा पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असता गुन्ह्यातील गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती प्राप्त करून शोध घेत असताना पथकास गोंदिया येथे आरोपी हा कॅमेरा विकत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथकाने जबरी चोरी करणारे गुन्हेगार आरोपी हर्ष विनोद गेडाम वय वर्ष 21, मंगेश गणेश खडसे वय वर्ष 22, हर्ष जितेंद्र वैद्य वय वर्ष 19 राहणे तिन्ही राहणे बंडू चौक गोविंदपूर गोंदिया, साहिल गजानन डोळे वय वर्ष 18 राहणे जवरी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून विचारपूस केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचे सांगून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता नमूद गुन्हा केल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली। आरोपितांचे ताब्यातून जबरीने हिसकावून चोरी केलेला एक निकॉन कंपनीचा कॅमेरा किंमत 80,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हिरो HF डिलक्स कंपनीची किंमत 50,000 रुपये असा किमती 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलाय। सदर गुन्ह्यात कलम 395 120 भांडवीनुसार कलमवाढ करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई गुन्ह्याचे तपास पोलीस ठाणे सालेकसा पोलीस करीत आहे। साहिल डोळे यांनी स्वतः फोटो काढण्यासाठी फिर्यादीला बोलवले होते आणि आपल्या मित्राच्या सहाय्याने त्याला लूटमार केल्याचा प्रकार या प्रकरणामुळे उघडकीस आलाय आणि स्वतः आपल्याला मारहाण केल्याचे दाखवले आणि आपला मोबाईल त्याने रस्त्यात कुठेतरी फेकून दिला असल्याचे सांगण्यात आले। पोलीस त्याच्या मोबाईलचा शोध घेत असून या प्रकरणामध्ये एका विधी संघर्ष बालकाचा सुद्धा समावेश आहे। अद्यापही याला अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले। त्याचा हर्ष वैद्य हा कॅमेरा जो या घटनेतला जो कॅमेरा आहे तो विकण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून त्याला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केला असता तो कॅमेरा जो आहे तो साहिल डोळे याच्या घरी मिळून आला आणि पूर्ण स्टोरी माहीत झाली की साहिल डोळे आणि त्याचे जे 4 मित्र होते मंगेश गणेश खडसे, हर्ष जितेंद्र वैद्य आणि हर्ष गेडाम आणि एक 4था विधी संघर्षित बालक या 5ही लोकांनी कट केला आणि ही घटना करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ती घटना घडवून आणली। त्यामुळे आता ह्या गुन्ह्यामध्ये आता सध्या 4 आरोपी अटक केलेले आहे। 5वा जो आरोपी आहे तो विधी संघर्षित बालक आहे, त्याला लगेच ताब्यात घेऊन कारवाई करणार आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे गोंदिया।